एडवोकेट्स का जो लॉकडाउन के पीरियड में 3 महीने से काम बंद है और जो अर्जेंट मैटर है, अर्जेंट नेचर के सिर्फ वही मैटर्स एडवोकेट्स के कोर्ट में चालू है, लेकिन जो रेगुलर मैटर है जो हमेशा चलते हैं वो मैटर्स बिल्कुल भी बंद है और कोर्ट का टाइमिंग सिर्फ 2 बजे तक का टाइमिंग है। ऐसी सिचुएशन में जजेस के, सरकारी एडवोकेट्स के और अदर स्टाफ का सबका पेमेंट चालू है, लेकिन जो प्राइवेट प्रोफेशनल एडवोकेट्स हैं उनका एक तो काम भी बंद है। अगर वो काम करना भी चाहे रेगुलर काम तो हो नहीं पा रहा है कोर्ट में, और कोर्ट का काम भी बिल्कुल बंद है। तो ऐसी सिचुएशन में पिछले 4 महीने से एडवोकेट्स सफ़र कर रहे हैं। उनके पास कोई बिजनेस कर नहीं सकते, बिकॉज जो बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा है इनके तरफ से हमें रिस्ट्रिक्शंस है कि आप दूसरा कोई बिज़नेस कर नहीं सकते। अगर हम चाहे कोई बिज़नेस करना, उसके लिए लोन लेना, तो हमें लोन भी मिल नहीं सकता। अगर हम लेते हैं तो बार काउंसिल से हमारा जो लाइसेंस है वो भी रद्द हो जाने की डर है। तो इस वजह से जो एडवोकेट्स है इनको सरकार की तरफ से एक पैसे की भी मदद नहीं मिली। मैंने ऐसा नहीं है कि आज निवेदन दी हूँ, पिछले 2-3 महीने से मैं कंटिन्यू इसका फॉलोअप ले रही हूँ, निवेदन दे रही हूँ सरकार को, लेकिन आज तक मुझे ताज्जुब इस बात का लग रहा है कि सरकार ने इसकी एक बार भी दखल नहीं लिया कि एडवोकेट्स को कंपनसेशन के तौर पे कुछ देना चाहिए। मैंने एक निवेदन ऐसा भी दिया था कि इंश्योरेंस पॉलिसी, क्योंकि हम भी एक पार्ट एंड पार्सल ऑफ जुडिशरी है, तो हम वहाँ पे काम करते टाइम में हमारे भी जान को धोखा है। तो ऐसी सिचुएशन में हमें भी इंश्योरेंस पॉलिसी मिलना चाहिए सरकार की तरफ से, क्योंकि जो EMI इतना बड़ा है वो कैसे हम भर सकते हैं फिर। तो इस वजह से एटलीस्ट सरकार की तरफ से कुछ मदद और इंश्योरेंस पॉलिसी में मिल जाती तो ठीक हो जाता, और जो रिस्ट्रिक्शन एडवोकेट्स पे वो भी फ्री हो जाते तो बहुत ठीक हो जाता। लेकिन ताज्जुब इस बात की लग रही है कि एक बार भी सरकार ने इस चीज़ की कोई दखल नहीं ली है। इसलिए मैं लास्ट अल्टीमेटम देने के लिए, लास्ट निवेदन आज सरकार को देने के लिए यहाँ पे कलेक्टर ऑफिस आई हूँ सभी एडवोकेट्स के साथ, कि अगर आने वाले 15 दिनों में सरकार ने हमारी समस्या पर कोई समाधान नहीं किया तो मैं और हम सब एडवोकेट्स यहाँ पे पूरे महाराष्ट्र से सभी एडवोकेट्स हम धरने आंदोलन पे बैठ जाएंगे जब तक कि हमारी मांगे पूरी नहीं होंगी। और सेकंड थिंग, हम दूसरा निवेदन भी, क्योंकि बिफोर इंडिपेंडेंस से एडवोकेट एक सोशल पार्ट्स भी रहा है, स्वातंत्र्य के लड़ाई में भी बहुत बड़ा अहम रोल रहा है एडवोकेट्स का, इसलिए हम सिर्फ हमारे बारे में नहीं सोच रहे। हमने यहाँ पे लोगों के लिए भी निवेदन दिया है कि जो बिजली का भुगतान लोग कर नहीं पा रहे, जो कि शासन ने फ्री देना चाहिए था गवर्नमेंट ने, वो आज हमसे सब में ज़्यादा बिजली हमसे और लोगों से ले रहे हैं, तो ये बिजली के बिल को भी माफ़ किया जाए। और जो जन आरोग्य योजना है महात्मा फुले की, जो GR पे गवर्नमेंट ने दिया है कि प्राइवेट हॉस्पिटल्स में भी ये लागू हो जाएंगी और सभी क्लास के लोगों को लागू हो जाएंगी, लेकिन प्रैक्टिकल में तो आप सब लोग जानते हैं कि इसका क्या सिचुएशन है। 1.5 लाख रुपए जब तक भरते नहीं, 1-1.5 लाख रुपए जब तक तो पेशेंट को एडमिट किया नहीं जा रहा है कि ये योजना हमारे को लागू ही नहीं। फिर सिर्फ GR के ऊपर सरकार ने ये योजना दी है क्या? मुझे ऐसे लगता है अगर सरकार ने सचमुच इस योजना को दिया है तो मैं सरकार से निवेदन करती हूँ कि आप ये जो प्राइवेट हॉस्पिटल जो पैसे लूट रहे हैं सबके नाम पर, तो लोगों से, तो इसकी चौकसी होना चाहिए और जो हॉस्पिटल्स ऐसा कर रहे हैं उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए, और ये GR जो है तो सबको सभी अस्पताल में लागू होना चाहिए। आपका नाम? एडवोकेट आसमा शेख के जो एडवोकेट्स हैं हम सब यहाँ पे आए, के जो एडवोकेट्स हैं हम सब यहाँ पे आए हैं। 4-5 महिन्यापासून जे कोविड-19चं जे आरोग्यासंदर्भात जी सरकारी योजना चालू आहे त्या संदर्भात मी जे आज कलेक्टर ऑफिसला जे निवेदन देण्यासाठी आलेले आहे त्यामुळे अनेक प्रश्न, गंभीर समस्या निर्माण होत आहेत। आम्ही जे आज निवेदन द्यायला आलेले आहे वकील संघ, जे आम्हाला सुशिक्षित बेरोजगार आहोत आणि आम्हाला रोजगार मिळत नाही, त्यामुळे आमचे अनेक हाल होत आहेत आणि सरकारच्या ज्या आरोग्य ज्या सेवा आहेत त्यासुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही आणि ज्या प्रधानमंत्री ज्या जनधन योजना ज्या आहेत त्याचासुद्धा आम्हाला काही लाभ मिळालेला नाही आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे वंचित आहोत। आमचा वकील संघ त्यामुळे अनेक प्रश्नांना, समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। त्यामुळे आम्ही आज या दिवशी कलेक्टर ऑफिसला आम्ही हे सर्वजण वकील संघ मिळून निवेदन देण्यासाठी। तुमचं नाव पद सांगा? ॲडव्होकेट नंदा गायकवाड, ॲडव्होकेट नंदा गायकवाड। औरंगाबादमध्ये जे काही आता चाललेलं आहे कोविड-19 या आजाराची जी दहशत निर्माण झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये जे मयत झाले कोविड-19 दाखवून ज्या हॉस्पिटलने दाखल म्हणजे डेथ सर्टिफिकेट दिलेले आहेत
त्या हॉस्पिटलची खरोखर चौकशी व्हायला पाहिजे आणि जे कुटुंबातली व्यक्ती वारली आहे त्यांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी. दुसरी गोष्ट अशी की जे कंपल्सरी तपासण्या करत आहेत, ज्याच्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह दाखवतात त्यांना कुठेतरी क्वारंटाईन करतात, त्या कुटुंबात जर पॉझिटिव्ह दाखवलं त्या कुटुंबाच्या व्यक्तीला पर हेड 5 लाख रुपये शासनाने द्यावेत. कारण या दहशतीमुळं अनेक लोक भीतीने मरत आहेत आणि आर्थिक बाजू इतकी कमकुवत झाली की सगळ्याचे रोजगार बंद झालेले आहेत. आम्ही वकील आहे नात्याने आम्ही समाजाचे खूप मोठे प्रतिनिधित्व करतो, तर आम्हाला या गोष्टी खूप जवळून जाणवतात. पक्षकार अत्यंत गरीब असतात, गरीब परिस्थितीत. अशा परिस्थितीमध्ये शासनाने जे शेतकऱ्यांना 2 लाखाचा जर विमा देऊ शकतात तर आम्ही उच्च शिक्षित लोकांना 10 लाखाचा तरी विमा उतरवावा शासनाने, ही आमची नम्र विनंती आहे. आणि इतर ज्या बाबी आहेत आमच्या लाईट बिलाच्या त्या कमीत कमी कराव्यात किंवा आम्हाला निशुल्क वीज द्यावी सर्व लोकांना, अशी आमची विनंती आहे. ॲडव्होकेट नंदा गायकवाड. मी ॲडव्होकेट रुपाली चाटे. मी ॲडव्होकेट आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टाची. हायकोर्टात आणि डिस्ट्रिक्ट कोर्टात दोन्हीकडे माझी प्रॅक्टिस चालू आहे. तर माझं वकील संघातर्फे असं म्हणणं आहे की आम्ही एक ॲडव्होकेट जरी असलो तरी सोशल म्हणजे समाजाचा जास्त आमचा संपर्क आहे. समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आम्हाला जितक्या जवळून माहिती होतात त्या गोष्टी आम्ही इथं या अर्जाद्वारे सांगितलेल्या आहेत शासनाला. शासनाने या अर्जाची दखल घ्यावी आणि वकिलांसाठी पण तसेच समाजासाठी पण शासना याच्यात योगदान द्यावं. याच्यावरती आम्ही ज्या मागण्या मांडलेल्या आहेत शासनासमोर त्या शासनाने मंजूर कराव्यात. याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की काही हॉस्पिटलमध्ये असं झालेलं आहे, करोना पॉझिटिव्ह नसतानासुद्धा पेशंट मेल्यानंतर करोना पॉझिटिव्ह आहे म्हणून असा त्यांचा रिपोर्ट देण्यात आलेला आहे. त्या दवाखान्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्या हॉस्पिटल्सवरती कारवाई व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळं समाजामध्ये भीती अशी निर्माण झाली की यांच्या घरी करोनाचे पेशंट होते, त्याच्यामुळं त्या घराशी लोक संपर्क तोडून राहत आहेत, लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. समाज असा तोडून जर वागत असत त्यांचे जे हाल होत आहेत ते शासनाने दखल घेतली पाहिजे. विशेष म्हणजे आम्ही वकील असून आम्ही आमचे जे रोजचे काम करत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला बरेच हाल सोसावे लागतात. आमची लाईट बिल आहेत, आम्ही घेतलेले लोन्स आहेत, या सगळ्या गोष्टी काही थांबू शकणाऱ्या नाही आहेत. आमच्याकडे आता सध्या काही केसेस वगैरे नसल्यामुळं किंवा आमच्याकडेच्या केसेस पेंडिंग पडत आहेत की कोर्ट बंद करण्यात आलेलं आहे करोनामुळं किंवा आमच्याकडे अशा अर्जंट केसेस फक्त चालू आहेत आमच्याकडे. त्यामुळं आमचे जे हाल होत आहेत, आमच्याकडे पैसे किंवा आर्थिक कमकुवतपणा चालू आहे, जो शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे की लॉकडाऊनमुळे आम्ही घरात बसून राहत आहेत. तर शासनाने दखल घेऊन आमच्यासाठी काहीतरी योजना राबवायला पाहिजे. आम्ही ते योजना या अर्जाद्वारे सांगितलेल्या आहेत, त्या मंजूर करण्यात यावे एवढीच शासनाकडे विनंती आहे आमची. नाहीतर आंदोलन करू.